नागरिकांसाठी दिलासादायक बातमी. नवी मुंबई परिमंडळ 02 अंतर्गत सीबीडी नेरूळ आणि एनआरआय सागरी पोलीस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल 17,97,000 रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला आहे. चोरी, हरवलेले मोबाईल, वाहन तसेच इतर गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा तपास पूर्ण करून संबंधित नागरिकांच्या ताब्यात देण्यात आल्या. सीबीडी पोलीस ठाण्याने 5 गुन्ह्यांमध्ये 1 ऑटो रिक्षा आणि 4 मोबाईल फोनसह एकूण 2,71,000 रुपयांचा मुद्देमाल परत केला. नेरूळ पोलीस ठाण्याने सोने, चांदी, मोबाईल आणि रोख रक्कम असा 9,25,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून मालकांना सुपूर्द केला. तर एनआरआय सागरी पोलीस ठाण्याने 31 हरवलेले मोबाईल, सुमारे 6 लाख रुपयांच्या किमतीचे शोधून नागरिकांना दिले. पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे की मोबाईल किंवा इतर मौल्यवान वस्तू हरवल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. हरवलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याची माहिती एसीपी मयूर भुजबळ यांनी दिली. तुमचा मुकुटा जो होता दिल्लीच्या ते चोरीला गेला होता, आज तुम्ही त्यांनी परत केलेला आहे. काय भावना आहे, काय वाटतं, काय सांगता? गेल्या 2 फेब्रुवारी रोजी आमच्या सारसोले गावातील एक पुरातन गावदेवीचं मंदिर आहे. त्या गावदेवी मंदिराचा जो चांदीचा जो मुखवटा आहे तो चोरीस गेला होता आणि नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून आज 2 दिवसामध्ये त्या चोरास पकडलं आणि तो आज नवी मुंबईच्या पोलिसांच्या माध्यमातून आज आमचे गावदेवी मंदिराचे ट्रस्टी नामदेव पाटील आणि आम्ही सर्व ग्रामस्थ यांना तो सुपूर्द केलेला आहे. आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने नवी मुंबई पोलिसांना मनापासून धन्यवाद देतो.